आई अगं तू प्रथमचं पण ताट ठेवलंयस. आई हा राहू दे. प्रथम असं बोलू नये बाळा, मोठी बहीण आहे तुझी. आई लेक्चर नंतर दे, आधी मला मस्त चीज सँडविच करून दे. हे पोहे खाऊन कंटाळा आलाय. आज निकालाचे दिवस आहेत. केसच्या निकालासोबत माझ्या आईपणाचा, मी केलेले संस्कार बरोबर होते की नाही याचाही निकाल लागणार आहे आज. आणि माझी पूर्ण खात्री आहे देवा की तुझ्या दारात तरी मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळेल आणि सगळ्यांसमोर सत्याचा विजय होईल. अनु, हा हे सगळं करून काय होणार नाहीये.
वेळेत पोलीस स्टेशनला पोहोचावं लागणार आहे आपल्याला, माहिती आहे ना? तसे घरी बसवणार नाही, डोळे तिकडेच लागलेत. काल मी जे काही सांगितलं लक्षात आहे ना? आई, मी येते तुझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. मला घरी बसवणार नाही. नाही पिहू, दादा येते ना तू त्यांच्याबरोबर. मी तयार आहे. चल निघूया आपण. काही करा, पण माझ्या नातवाला घेऊन या परत. माझ्या सोन्यासारखं पोर. आई, माझी खात्री आहे, मी माझ्या प्रथमला निर्दोष सिद्ध करेन आणि लवकरच घरी घेऊन येईन. तुम्ही रडू नका. काळजी करू नकोस आई, आम्ही आहोत ना. तू फक्त फोन उचल, तिथे काय घडतं सगळं मी तुला सांगणार. हो. आणि रडू नकोस. तुझ्या तब्येतीकडे बघायला घरी कोणी नाहीये. जाऊन येतो आम्ही, हा? जा. ऐक, मला कसं तरी होतं. सीमा, मी माझं औषध घेऊन येते. हा. हो आई. आई सावकाश. हो हो, सावकाश. प्रथम घरी येईल म्हणे. वाट बघा. हा ताई बोल. पोचतोयस ना पोलीस स्टेशनला? हो ताई, मी पोहोचलो. आता प्रथमला शिक्षा होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. येस. बाय. चहा. अरे गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. मंदार, हा? आज मुलांना कोर्टात घेऊन जाणार आहेत ना रे? हो. अहो, तुम्ही कोणाशी तरी बोलणार होतात ना? झालं का बोलणं तुमचं? शुभदार, फक्त तू सांगितलंस म्हणून मी फोन केला होता. पण रिपोर्ट्स निगेटिव्ह यावेत म्हणून ती लोक पैसे मागतायत. मला ते पटत नाही. मला जमत नाही, माझ्या तत्वात बसत नाही. अहो, असं काय करताय? आपल्या प्रथमच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. नाईलाज आहे माझा. आणि एक गोष्ट, कोणीही पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात जाणार नाही. मंदार, कोणीच नाही. हो. आधीच खूप बदनामी झाली. हो ना. यू नो ना, माझे फ्रेंड्स इतके टॉन्ट मारतात. सॉरी. चल लवकर. चल, दरवाजा खोला तो. थांबा. काय झालं? आमच्या प्रथमला कोर्टात घेऊन जाण्याआधी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. माझ्या मुलाचे रिपोर्ट्स बदलले गेलेत.
अनु, काय बोलताय मॅडम हे? खरं तेच बोलते. मिसेस पाटकर, पण तुम्ही हे बोलताय त्यात तथ्य कशावरून? नाईक साहेब, आपण कोण? मी मिलिंद नाईक. ह्या मुलांचे रिपोर्ट्स ज्या लॅबमध्ये आले होते त्या लॅबमध्ये मी असिस्टंट म्हणून काम करतो. हो, मग इथे का आलाय? खरं सांगण्यासाठी. हे बघा, काय जे काय सांगायचे ते स्पष्ट बोला. ह्या मुलांचे रिपोर्ट्स माझ्याकडे आले होते तेव्हा मी ते स्वतः चेक करून इथे पाठवले होते. पण त्याआधी माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. म्हणजे मी ओरिजिनल रिपोर्ट्स बदलले. काय? हो सर, ओरिजिनल रिपोर्ट्समध्ये प्रथम पाटकरची टेस्ट निगेटिव्ह आली होती. हे प्रथम पाटकरचे ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत. मिस्टर नाईक, हे का केलं तुम्ही? हे रिपोर्ट खरे आणि आधीचे रिपोर्ट खोटे कशावरून? याला वाचवण्यासाठी हे रिपोर्ट जे आणलेत हेही खोटे असू शकतात ना? नाही सर, तसं नाहीये. प्रथम पाटकर पूर्णपणे निर्दोष आहे आणि हेच त्याचे खरे रिपोर्ट्स आहेत. त्या दिवशी मी त्याचे खोटे रिपोर्ट्स पाठवले होते. असं करण्यामागे कारण काय? मला तेव्हा पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मी हे सगळं केलं. मला माफ करा. अहो, तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठा गुन्हा केलाय तो? पैशासाठी तू माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद करायला निघाला होतास. कुणाच्या सांगण्यावरून केलं सांग. नाव सांग, कुणी केलं हे? पाटकर, थांबा, मागे वा. मला त्यांचं नाव नाही माहिती. मला त्यांनी पैसे देऊ केले आणि तेव्हा मला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मी फार खोलात शिरलो नाही. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी फक्त रिपोर्ट्स बदलले. मला कल्पना आहे तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल, पण मला माझी चूक कळली आहे, त्यामुळे मी तुमची माफी मागतो. तुला माफ करू. माफ करू मी? हा? माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळायला निघाला. पाटकर, मागे वा. बोलतो मी त्याशी. मिस्टर नाईक, तुम्ही म्हणतायत की हे तुम्ही सर्व पैशांसाठी केलं. तुमचा नाईलाज होता म्हणून केलं. मग आता येऊन हे सगळं खरं का सांगताय?
त्या ताईंमुळे, ह्या ताई माझ्या लॅबमध्ये आल्या होत्या, यांनीच माझे डोळे उघडले. हो साहेब, आम्ही यांच्या लॅबमध्ये गेलो होतो. तेव्हाच मला कळलं की यांच्या मुलाच्या ऑपरेशनमुळे नाईलाजाने यांना पैसे घ्यावे लागले. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणाले मी की दादा तुम्ही चुकताय, पण तेव्हा त्यांनी साफ नकार दिला होता. हो ताई, तेव्हा मी घाबरून नकार दिला होता तुम्हाला, पण त्यानंतर मी तुमची मुलाखत पाहिली आणि तुमचा प्रत्येक शब्द माझ्या मनावर टोचत राहिला. दिवसभर मी विचार केला, तुम्ही किती खरं बोलत होता. माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मी तुमच्या मुलाचा बळी द्यायला निघालो होतो. खरोखरच मला वरच्या न्यायालयात तोंड दाखवायला जागाच उरलेली नाही. आणि माझ्या मुलाला हे जेव्हा समजेल की मी कुठल्या पद्धतीने पैसे जमवले होते त्याचा जीव वाचवण्यासाठी, तेव्हा तोही मला माफ करणार नाही. इन्स्पेक्टर सर, मी खरं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. हाच प्रथम पाटकरचा खरा रिपोर्ट आहे. मिस्टर नाईक, हे सगळं तुम्हाला कोर्टात पण सांगावं लागेल. हो, माझी तयारी आहे. मिस्टर पाटकर आणि मिसेस पाटकर, आता आम्ही कोर्टात चाललो आहोत. तुम्हालाही यायचं असेल तर या. आज कोर्टात निकाल लागेल. बहुधा याची निर्दोष म्हणून सुटकाही होऊ शकते. थँक्यू सर. नाईक दादा, थँक्यू. खरंच तुमचे खूप खूप आभार. मी म्हटलं होतं ना, माझे संस्कार आणि विश्वास कधीच अपयशी ठरणार नाही. ते जिंकणारच. माझा प्रथम निर्दोष सुटणार. बघितलं का मिस्टर पाटकर, मानलं वहिनींना. त्यांनी दाखवून दिलं की एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते ते. चला. यू आर द बेस्ट. एवढं सगळं केलं, सगळं वाया गेलं. शी! मी त्या अनुला हलक्यात घेतलं. नेहमी त्या अनुला पावळट, मूर्ख असंच म्हणत बसली. सीमा पण खरी मूर्ख ना तूच निघालीस. काय करणार आहे मी? काय करू? असं करून नाही चालणार. या अनुला लाईटली घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे. यापुढे मला असा काहीतरी प्लॅन बनवावा लागेल की मी हरता कामा नये. मूर्ख सीमा दरवेळी त्या अनुला मूर्ख समजते आणि मूर्खपणा करून बसते. काय करू? आई, आई अगं हे बघ. काय ग? आपला प्रथम निर्दोष सुटलाय.
हो अगं सगळीकडे न्यूज आहे की आपल्या प्रथमला कोर्टाने निर्दोष सोडलंय बघ. अंमली पदार्थ सेवन प्रकरणाचा आज महत्वाचा निकाल लागला. अनुप्रिया पाटकर यांनी सादर केलेल्या पुराव्यांना लक्षात घेऊन प्रथम पाटकरला निर्दोष घोषित केलं. अगं खरंच की हो अगं आई, आणि ही ब्रेकिंग न्यूज झाली आहे की पोलिसांनी प्रथमला सोडलंय. तेव्हा तेव्हा तुझे खूप खूप आभारी आहे रे मी. माझ्या प्रथमला निर्दोष सोडवलंस. खूप खूप आभारी आहे मी तुझी. पण काय ग, तू कसा काय निर्दोष सुटला? आपली अनुवहिनी आहे ना, सगळी कमाल तिची आहे. अनुवहिनीची कमाल. ती काय करणार? अगं आई खरंच. आता बघ ना, अनुवहिनी पोलीस स्टेशनला गेली होती तेव्हा ती खरे रिपोर्ट घेऊन गेली होती. ते पोलिसांना दाखवले तेव्हा आपला हा सुटलाय. खरे रिपोर्ट्स? मग ते रिपोर्ट्स? आई ते रिपोर्ट्स खोटे होते. तो लॅब वाला आहे ना, तो असिस्टंट ग, त्याला कोणीतरी पैसे दिले की प्रथमचे रिपोर्ट चेंज कर. रेवती, मला वाटतं ना हे कोणाचं तरी कारस्थान असणार. बघ ना ग आई, आणि तेही आपल्या प्रथम सारख्या लहान मुलाच्या बाबतीत केलं ग. त्यांना काहीच कसं नाही वाटलं. वाटोळ होऊ दे त्या व्यक्तीचं. माझ्या नातवाला त्रास द्यायला निघालाय. अरे लकवा होईल त्याला चालता येणार नाही. भस्म्या रोग होईल आणि खायला पण मिळणार नाही मेल्याला. आई भस्म्या रोग काय ग? हो भस्म्या रोग होईल. माझ्या नातवाला पोलीस स्टेशन मध्ये राहावं लागलं. त्या व्यक्तीला ना खायला मिळणार नाही. उपाशी मरेल बघ. बास आई, किती बोलताय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण कशाला ना आपलं तोंड खराब करायचं. प्रथम सुटलाय ना, प्रथम आपला निर्दोष सुटलाय. किती आनंदाची गोष्ट आहे ही, हो ना? हो ग, मला खूप आनंद झालाय. दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही हा दिवस. रेऊ, पण ती यायला निघाली असतील का ग? हो ऍक्च्युली पोहोचतील ग इथे आता. काय सांगते? हो सीमा, जा औक्षणाची तयारी कर. जा